चला विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील मागच्या लेक्चरला ग्राफिकल मेथड पाहिली होती. ग्राफिकल मेथडची आपण एक्झरसाइज सॉल्व केली. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय आणि डिटर्मिनंट मेथड ही कशी आहे सायमल्टेनियस इक्वेशनची ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय बघायचं. एक डिटर्मिनंट कसा असतो तर यामध्ये तुम्हाला काही नंबर हे ABCD हे रियल नंबर आहेत, ते की वर्टिकल लाईन्समध्ये अरेंजमेंट केलेले आहे. या पद्धतीने अरेंजमेंट जी आहे त्याला आपण डिटर्मिनंट असे म्हणतो. आणि या डिटर्मिनंटची ऑर्डर जी आहे, डिग्री जी आहे ती 2 आहे. का डिग्री 2 आहे तर यामध्ये तुम्हाला 2 रो दिसत आहेत. फर्स्ट रोमध्ये A आणि B हे 2 नंबर दिसत आहेत आणि सेकंड रोमध्ये तुम्हाला C आणि D हे 2 नंबर दिसत आहेत. तसंच कॉलम 2 दिसत आहेत, A आणि C आणि B आणि D हे 2 कॉलम दिसत आहेत. यामुळे या डिटर्मिनंटची डिग्री आहे 2. हा डिटर्मिनंट कसा सॉल्व केला जातो हे आपण यावेळेस पाहणार आहोत. 10वी नंतर तुम्ही 11वीला 3/3 डिटर्मिनंट म्हणजे 3 ऑर्डरचा डिटर्मिनंट कसा सॉल्व केला जातो हे आपण 11वीला पाहणार आहोत. फर्स्ट तर आपण 10thमध्ये 2/2 डिटर्मिनंट कसा सॉल्व केला जातो हे बघू आपण. फर्स्ट म्हणजे मी इथं डिटर्मिनंट लिहून घेतो. काय आहे तो डिटर्मिनंट ABC आणि D 2 वर्टिकल लाईन्समध्ये हे नंबर्स लिहिलेले आहेत. काय करायचं आहे बघा. फर्स्ट तर हा जो नंबर आहे A त्याला मल्टिप्लाय, त्याचा क्रॉसिंगचा जो नंबर दिसत आहे Aला क्रॉस कोण आहे D, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस राहिलेल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. राहिलेले 2 नंबर कोणते B × C. बघा काय केलेलं आहे. फर्स्ट तर हा जो नंबर आहे हा नंबर आणि हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मध्ये मायनस साईन B आणि C या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग आता इथं बघा A × D म्हणजे AD मायनस B × C BC असं लिहित आहे. म्हणजेच आता तो एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर एखादं एक्झाम्पल घेतलं मी 2, 3, 5, 7 या पद्धतीने एक्झाम्पल घेतलं. तर आता हे डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी काय करायचं म्हणलो मी आत्ताच. फर्स्ट जो नंबर आहे 2 तो 2 हा नंबर त्याला मल्टिप्लाय, त्याला क्रॉसिंगचा नंबर 7ने मल्टिप्लाय करायचा आहे. मध्ये मायनस साईन, पुढं 3ला 5ने मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. मग मला सांगा 2 × 7 काय येणार 14 मायनस 3 × 5 काय येणार 15. आणि या दोघांची आता सबट्रॅक्शन करताना मोठ्या नंबरचं साईन देणार. फर्स्ट तर एकाला प्लस साईन एकाला मायनस साईन सबट्रॅक्शन होऊन जाईल. 15 - 14 1, मोठ्या नंबरचं साईन -1. त्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली -1. असंच तुम्ही अजून पण काही एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. आता सेकंड एक्झाम्पल जर दिला मी -8 3 -1 2 या पद्धतीने एक्झाम्पल दिलं तर कसं सॉल्व केलं जातं. तर फर्स्ट तर हा नंबर -8 याला मल्टिप्लाय कोणता नंबर, त्याचा क्रॉसचा नंबर 2 मध्ये मायनस साईन इन द ब्रॅकेट 3 × -1. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साईन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पुढं -8 × 2 -16 हे मायनस आणि इथं बघा 3 × -1 काय येणार -3. हे मायनस आहे तसंच आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3. हा -16 आहे तसाच. हे मायनस मायनस काय होऊन जाईल +3 = काय येणार. आता या दोघांना पण वेगवेगळे साईन दिसत आहेत त्यामुळे दोघांची सबट्रॅक्शन 16 - 3 येणार 13, मोठ्या नंबरचं साईन मायनस. त्यामुळे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली -13. डिटर्मिनंट हा आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करतो. कॅपिटल ABCD या पद्धतीने आपण तो डिनोट केला जातो. आणि पुढं आपल्याला बघा इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. 5 3 7 9. मग तुम्ही काय करणार 5 × 9 -3 × 7 = 45 - 21 = 24 या पद्धतीने तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहात. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने कसे सॉल्व केले जाते. डिटर्मिनंट मेथड त्याला दुसरं नाव आहे क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल का म्हटलं जातं याला, तर क्रॅमर्स नावाचा स्विस मॅथमॅटिशियन होता गॅब्रियल क्रॅमर. स्विस म्हणजे काय, स्वित्झर्लंडमधील तो मॅथमॅटिशियन होता गॅब्रियल क्रॅमर्स. या क्रॅमर्सने ही मेथड इन्व्हेंट केली आणि यानुसार आपल्याला या मेथडद्वारे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी एकदम सोप्यात सोपे मेथड आपल्याला मिळून गेली.
using determinant simultaneous equation can be solved easily and in less space. कमी वेळेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मेथड सॉल्व करू शकतो. त्याला डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स मेथड पण आपण म्हणतो. आता आपल्याला यासाठी दोन इक्वेशन कोणत्या टाईपचे पाहिजेत बघा क्रॅमर्स डिटर्मिनंट मेथड सॉल्व करण्यासाठी. तुम्हाला 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे डिटर्मिनंट मेथडमध्ये. फर्स्ट तर आपलं इक्वेशन इफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर या टाईपमध्ये असले पाहिजेत. a1x + b1y = c1 आणि दुसरं इक्वेशन a2x + b2y = c2. असे जर दोन इक्वेशन दिलेले असतील आपल्याला a1 b1 आणि c1, a2 b2 आणि c2 हे रिअल नंबर आहेत आणि हे कॉन्स्टंट टर्म दुसऱ्या साईडला आणि व्हेरिएबलच्या टर्म एका साईडला असल्या पाहिजेत. या पद्धतीने जर इक्वेशन्स नसतील तर ते या फॉर्ममध्ये आणायचे आहेत आणि आपल्याला फर्स्ट तर डीची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. आता डी म्हणजे डिटर्मिनंट कसा असतो तो बघा. यामधले एक्स आणि वायचे जे कोएफिशियंट आहेत ते यामध्ये लिहिणार आहे मी. एक्स आणि वायचे कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचे कोएफिशियंट काय आहेत a1 आणि b1 ते लिहून घेतो. a1 b1 फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड इक्वेशनमधले कोएफिशियंट ते सेकंड रोमध्ये लिहित आहे a2 b2 आणि हा जो डिटर्मिनंट येईल तो नॉन झिरो असला पाहिजे. d ≠ 0 हे लक्षात घ्या. त्यानंतर dxची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता dx ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करता लक्षात घ्या. तुम्हाला आता x हा इलिमिनेट करून टाकायचा यामध्ये, म्हणजे एक्सचे कोएफिशियंट इलिमिनेट करून टाकायचे. डीमधले जे एक्सचे कोएफिशियंट दिसतात एक्सचे कोएफिशियंट कोणते होते आपले a1 आणि a2 हा जो कॉलम आहे तो इलिमिनेट करून टाकणार आहे dx काढताना. म्हणजे फर्स्ट व्हेरिएबलला जे कोएफिशियंट आहेत ते कोएफिशियंट मी इलिमिनेट करणार आहेत. मग आणि b1 b2 आहे तसंच ठेवणार आहे इथं. मग फर्स्ट रोमध्ये कोणते एलिमेंट येतील तर फर्स्ट रोमध्ये c1 आणि c2 हे जे कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इथं लिहिणार आहे मी c1 आणि c2 आणि हा डिटर्मिनंट मी सॉल्व करून घेणार आहे. त्यानंतर थर्ड म्हणजे dy हे सॉल्व करणार आहेत. आता dy सॉल्व करण्यासाठी काय yचे कोएफिशियंट निग्लेक्ट करणार आहोत आपण. yचे कोएफिशियंट काय आहेत yचे कोएफिशियंट आपल्याला दिसत आहेत. yचे कोएफिशियंट आहेत b1 आणि b2 ही टर्म निग्लेक्ट होऊन जाईल. म्हणजे डिटर्मिनंटमध्ये डी या मॅट्रिक्समध्ये a1 a2 जे फर्स्ट कॉलम आहे तो आहे तसंच राहील आणि b1 b2 हे निग्लेक्ट होऊन जाईल कारण की ते yचे कोएफिशियंट आहेत आणि त्यांच्या जागेवर काय येणार c1 आणि c2 या व्हॅल्यू दिसतील c1 आणि c2. हे तीन डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत आपल्याला. फर्स्ट म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जो dx आपण फाइंड आउट केलेला आहे dx आणि d या दोघांचे डिव्हिजन dx/d आणि yची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण फाइंड आउट करणार आहे dy/d. या पद्धतीने आपल्याला ही मेथड पाहायची आहे. बघा काय केलं मी, दोन इक्वेशन होते a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2. त्यामध्ये फर्स्ट तर मी डीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. डीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी एक्सचे पहिल्या इक्वेशनचे एक्स आणि वायचे कोएफिशियंट फर्स्ट रोमध्ये लिहिले, सेकंड इक्वेशनचे एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेकंड रोमध्ये लिहिले, a1 b1 a2 b2 या पद्धतीने लिहून याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार आहोत. त्यानंतर dx फाइंड आउट करण्यासाठी जे कोएफिशियंट होते आपले एक्सचे जे कोएफिशियंट होते ते आपण निग्लेक्ट करून टाकले, इलिमिनेट करून टाकले आणि त्यांच्या जागेवर c1 आणि c2 लिहिलं. डीमध्ये जी व्हॅल्यू होती a1 आणि a2 ही कॉलम आपण इलिमिनेट करून टाकला आणि त्या कॉलमच्या जागेवर c1 आणि c2 लिहून b1 आणि b2 आहे तसंच ठेवला. तसंच dy आपण डीमधले a1 a2 आहे तसंच ठेवला आणि yचे जे कोएफिशियंट आहेत ते निग्लेक्ट करून टाकले, इलिमिनेट करून टाकले आणि त्या जागेवर c1 आणि c2 लिहिलं. हे तिन्ही डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर डीची व्हॅल्यू तुम्हाला नॉन झिरो असेल आणि त्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला x = dx/d आणि y = dy/d ही व्हॅल्यू वापरून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा एक एक्झाम्पल दिलं आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन
युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. फर्स्ट इक्वेशन काय आहे 5x + 3y = -11 आणि सेकंड इक्वेशन आहे बघा 2x + 4y = -10. हे दोन्ही इक्वेशन मी इथं लिहून घेतले. ते दोन्ही इक्वेशन या टाईपमध्ये आहेत का कंपेअरिंग विथ. दोन्ही इक्वेशन मला कंपेअर करायचे. फर्स्ट इक्वेशन a1x + b1y = c1 याबरोबर कंपेअर करायचं म्हणजे हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला याबरोबर कंपेअर करायचं आणि सेकंड इक्वेशन a2x + b2y = c2 या इक्वेशन बरोबर कंपेअर करायचं आहे. मग आता ते दोन्ही पण त्या टाईपमध्ये आहेत, त्या फॉर्ममध्ये आहेत इक्वेशन. म्हणून a1ची व्हॅल्यू आता साईन पण बघायची आहेत. a1ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन जर बघितलं तर a1 म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आहे. एक्सचा कोएफिशियंट काय आहे 5. तसंच b1ची व्हॅल्यू तुम्ही सांगा मला. b1ची व्हॅल्यू काय आहे 3. इथं बघा पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे +3 लिहिलेलं आहे. तसंच c1ची व्हॅल्यू काय -11. c1ची व्हॅल्यू -11 लिहिली. तसंच a2ची व्हॅल्यू काय आहे 2. सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट. b2ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट 4 +4 आहे बघा तिथं. आणि c2ची व्हॅल्यू -10. या पद्धतीने मी ते लिहून घेतले. आता फर्स्ट म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बाय क्रॅमर्स रूलनुसार. क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूलनुसार तर आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डी = काय a1 b1 a2 b2 या व्हॅल्यू यामध्ये लिहिणार आहे. मग मला सांगा a1ची व्हॅल्यू काय आहे. a1ची व्हॅल्यू आहे इथं 5, b1ची व्हॅल्यू 3, a2ची व्हॅल्यू 2, b2ची व्हॅल्यू 4 आणि ते मी लिहिलं. आता हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो आपल्याला माहिती आहे. काय करतो फर्स्ट तर 5ने 4ला मल्टिप्लाय करणार आहोत -3ने 2ला मल्टिप्लाय करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मध्ये मायनस साईन. पुढं 5 × 4 = काय 20 -3 × 2 6. हे लक्षात घ्या स्टार्टिंग करताना इथूनच स्टार्ट करणार आहात, तिकडून स्टार्ट नाही करणार कारण की साईन चेंज होऊ शकतं. त्यामुळं स्टार्ट करताना हा फर्स्ट जो नंबर आहे याला क्रॉसिंगला जो नंबर आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी, नंतर मायनस साईन, नंतर दुसऱ्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 20 - 6 = काय येणार बरं 14. हा नॉन झिरो नंबर आहे. डीची व्हॅल्यू नॉन झिरो भेटली आपल्याला. त्यानंतर आता dx फाइंड आउट करण्यासाठी आत्ताच सांगितलं काय a1 आणि a2 इलिमिनेट करून टाकायचे आणि त्या जागेवर काय लिहायचे c1 आणि c2. b1 आणि b2 आहे तसेच ठेवून द्यायचे. फक्त फर्स्ट कॉलम चेंज होणार आहे तुमचा c1 आणि c2. मग c1 आणि c2ची व्हॅल्यू काय आहे. c1ची व्हॅल्यू -11 आणि c2ची व्हॅल्यू -10. -11 -10 आणि b1 आणि b2ची व्हॅल्यू काय आहे. b1 आणि b2ची व्हॅल्यू 3 आणि 4. 3 आणि 4 ही व्हॅल्यू आहे. बघा मी लिहिलं. आता इथं परत -11ने 4ला मल्टिप्लाय करणार आहोत, मध्ये मायनस साईन, परत -10ने 3ला मल्टिप्लाय करणार आहोत. मग मला सांगा काय दिसेल तर -11 × 4 -44 आणि इथं बघा मायनस साईन आहे तसंच 10 × 3 काय येणार -30 येणार इथं. पण हे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, म्हणून काय येणार -44 मायनस काय +30 = सांगा -44 + 30 = काय येणार बरं इथं -14. dxची व्हॅल्यू आली -14. डीची व्हॅल्यू 14, dxची व्हॅल्यू -14. त्यानंतर आता dyची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आपण a1 a2 आहे तसंच ठेवायचं आहे आता डी मधला आणि b1 b2 म्हणजे yचे जे कोएफिशियंट आहेत ते इलिमिनेट करून टाकून त्याच्या जागेवर काय लिहायचे आहेत c1 आणि c2. मग मला सांगा a1 आणि a2ची व्हॅल्यू काय आहे 5, 5 आणि 2 लिहून घेतले. c1 आणि c2ची व्हॅल्यू काय आहे -11 -10. परत सांगा आता डिटर्मिनंट कसा सॉल्व केला जातो. 5 × -10 फर्स्ट तर नंबर 5 होता त्याला मल्टिप्लाय -10 मध्ये मायनस साईन, पुढं -11 × 2. आता पुढं सांगा = 5 × -10 काय येणार -50 मायनस काय होणार प्लस. आता डायरेक्ट करतो -, प्लस 11 × 2 22. मग मला सांगा पुढं आता =
आता -50 + 22 या दोघांना, एकाला मायनस साईन आहे एकाला प्लस साईन आहे, त्यामुळे दोघांची काय होणार सबट्रॅक्शन. 50मधून 22 गेले 28 राहिले, मोठ्या नंबरचं साईन -50 आहे, त्यामुळे dy व्हॅल्यू काय आली -28. आता dx भेटला, d भेटला, dची व्हॅल्यू काय आली 14. dx भेटला, dxची व्हॅल्यू काय आली -14 आणि dy ची व्हॅल्यू काय आली -28. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. देअरफॉर x = फॉर्म्युला काय dx/d हा फॉर्म्युला आहे. मग dxची व्हॅल्यू तर माहिती आहे -14 डिवायडेड बाय dची व्हॅल्यू काय 14/14 1 निगेटिव्ह साईन -1. तसंच y ची व्हॅल्यू काय आली आहे dy/d dy ची व्हॅल्यू काय -28 डिवायडेड बाय 14 -28/14 म्हणजेच काय बरं -2. देअरफॉर x, y ही इक्वल टू काय येणार बरं -1, -2. दिस इज युअर सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. बघा हा क्रॅमर्स रूलने आपण सॉल्व केलेला आहे. पण आता आपल्याला पाहायचं आहे की हे इक्वेशन आपले सॅटिस्फाय होतात की नाही, आपलं सोल्युशन बरोबर आहे की नाही. आपल्याला इक्वेशन तर माहिती होते. इक्वेशन काय होतं आपलं 5x + 3y = -11 आणि दुसरं इक्वेशन होतं 2x + 4y = -10. मग फर्स्ट तर मी LHSमध्ये लेफ्ट हँड साईडमध्ये या व्हॅल्यू पुट करणार आहे. x = -1 आणि y = -2. 5 × -1 + 3 × -2. मग मला सांगा 5 × -1 म्हणजे -5 प्लस मायनस काय होणार -3 × 2 काय येणार 6. -5 -6 म्हणजे दोघांची ॲडिशन, कारण की दोघांना सेम साईन आहे. दोघांची ॲडिशन 11 निगेटिव्ह साईन. त्यानंतर पुढं 2x 2 × -1 + 4 × -2 म्हणजे काय येणार -2 आणि प्लस मायनस काय होणार -6 -8. 4 × 2 -8 2 आणि -2 -8 काय येणार -10. बघा दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झाले म्हणजे आपलं सोल्युशन बरोबर आहे. या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल पाहिली. असंच काही एखादं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बघूत आपण प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट भरपूर सिम्पल आहे. प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी बघा यामध्ये जर बघितलं तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये 3 2 4 5. मग मला सांगा 3 ला मल्टिप्लाय काय येणार 5. तसंच 4 × 2 2 × 4 मग 3 × 5 काय 15 आणि 2 × 4 8. 15 - 8 7. ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. तसंच तुम्ही हे डिटर्मिनंट सॉल्व करणार आहात. तुम्ही म्हणता सर हा कसा डिटर्मिनंट सॉल्व करायचा, एकदम सिम्पल आहे. तो पण काय आहे बघा, व्हॅल्यू काय दिलेले आहेत 7/3, त्यानंतर 5/3, त्यानंतर 3/2 आणि 1/2. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. मग हा डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी सांगा फर्स्ट तर नंबर काय आहे 7/3. 7/3 त्याला मल्टिप्लाय काय, त्याचा क्रॉसिंगचा नंबर 1/2. मायनसमध्ये मायनस साईन पुढं 5/3 याला मल्टिप्लाय कोणता नंबर 3/2. आता मी आपल्याला माहिती आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 × 1 7 आणि 3 × 2 6 -5 × 3 15 डिवायडेड बाय 3 × 2 6. वरती आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम दिसत आहे, त्यामुळं डिनॉमिनेटर आहे तसा 7 - 15. 7 - 15 काय येतं सांगा 7 - 15 -8. देअरफॉर जर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं झालं तर -4/3 इज द ॲन्सर ऑफ द गिवन डिटर्मिनंट. बाकीचे हे दोन डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करणार आहात. आता यामधला एक एक्झाम्पल घेतो, कोणतंही एक एक्झाम्पल घेतो मी आणि तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहात. हे लक्षात घ्या आपले मेथडमध्ये जो फॉर्म आहे तोच फॉर्म पाहिजे. a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2. आता यामध्ये तो फॉर्म नाही, तो फॉर्म आणून आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. बघा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. यामधलं मी दुसरं एक्झाम्पल बघतो. दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा 4x + 3y -4 = 0 आणि सेकंड टर्म आहे बघा 6x = 8 - 5y. या पद्धतीने
मग आता तुम्ही काय करणार आहात, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती त्या साईडला घेणार आहात फर्स्ट, म्हणजे 4x + 3y = 4 -4 त्या साईडला गेल्यावर प्लस, आणि यामधली जी व्हेरिएबलची टर्म आहे 5y ती या साईडला घेणार आहोत. म्हणजेच काय येणार इथं 6x + 5y = काय 8. या पद्धतीने दोन्ही इक्वेशन आले ते कंपेअर करायचे आहेत आपल्याला. कंपेअरिंग विथ फर्स्ट इक्वेशन आपण कंपेअर करणार आहोत a1x + b1y = c1 बरोबर, आणि सेकंड इक्वेशन कन्सिडर करणार आहोत कंपेअर करणार आहोत a2x + b2y = c2. हे लक्षात घ्या, साईन पण खूप महत्त्वाचे आहेत. इथं जर मायनस साईन असेल तर मायनस साईन घ्यायचं आहे. आता a1ची व्हॅल्यू काय आहे इथं बघा, a1ची व्हॅल्यू आहे 4, b1ची व्हॅल्यू +3 आहे, ती +3 मी इथं घेत आहे +3, आणि c1ची व्हॅल्यू 4. तसं इथं a2ची व्हॅल्यू सांगा, a2ची व्हॅल्यू काय आहे, एक्सचा कोएफिशियंट इथं काय दिसत आहे 6, b2ची व्हॅल्यू काय दिसत आहे +5, आणि c2ची व्हॅल्यू आहे 8. या पद्धतीने प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, पण आत्ता सध्या तुम्हाला समजण्यासाठी मी फॉर्म्युला लिहित आहे a1 b1 a2 b2. डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या तरी पण चालतं. a1ची व्हॅल्यू काय आहे 4, b1ची व्हॅल्यू 3, a2ची व्हॅल्यू 6, b2ची व्हॅल्यू 5. चला डिटर्मिनंट सॉल्व करू आपण. 4 × 5 - 6 × 3 बघा, 4 × 5 - 6 × 3 सांगा. मग 4 × 5 काय आलं 20 - 18 = 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण तो डिटर्मिनंट सॉल्व केला, त्याची व्हॅल्यू आली 2. त्यानंतर dxची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सांगा काय करणार, a1 a2च्या जागेवर काय लिहिणार c1 c2 b1 b2 आहे तसाच. मग सांगा c1 c2ची व्हॅल्यू काय आहे 4, 8, आणि b1 b2ची व्हॅल्यू काय आहे 3, 5. आता परत सांगा हा डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी 4 × 5 - 8 × 3. यावरून 4 × 5 काय 20 - 8 × 3 काय 24 = 24 - 24 मोठ्या नंबरचं साईन मायनस, त्यामुळे -4. dxची पण व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आता dy ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. dy = काय डिटर्मिनंट आता काय चेंज करणार, a1 a2 आहे तसंच ठेवणार a1 a2, आणि b1 b2च्या जागेवर काय लिहिणार c1 c2 = सांगा a1 a2ची व्हॅल्यू आहे 4 6, आणि c1 c2ची व्हॅल्यू आहे 4 8. मग परत क्रॉस मल्टिप्लिकेशन काय 4 × 8 - 6 × 4 = 4 × 8 काय 32, -6 × 4 काय 24, 32 - 24 = 8. आता मला या तीनही व्हॅल्यू मिळून गेल्या. फर्स्ट म्हणजे डीची व्हॅल्यू काय मिळाली 2, dx काय मिळाला -4, आणि dy व्हॅल्यू काय मिळाली, dy व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. बघा डीची व्हॅल्यू 2, dxची व्हॅल्यू -4, dy व्हॅल्यू 8. या पद्धतीने आपण सॉल्व करत आलेलो आहोत. आणि आता पुढं x = काय dx/d = काय -4/2 = काय येणार -2, आणि y ची व्हॅल्यू काय dy/d = काय 8/2 = काय येणार बरं व्हॅल्यू 4. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं x, y = -2, 4 इज द ॲन्सर ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. आता जर तुम्हाला पाहायचं झालं तर आपण अजून एखादं एक्झाम्पल बघू. 6 नंबरचं मी एक्झाम्पल पाहतो. काय आहे 2x + 3y = 2, आणि सेकंड इक्वेशन काय आहे x - y/2 = 1/2. फ्रॅक्शनमध्ये आहे त्यामुळे थोडा अवघड वाटत असेल, पण काय सोपंच आहे हे पण एक्झाम्पल. फर्स्ट तर आपण हे इक्वेशन आहे तसंच लिहिणार आहोत 2x + 3y = 2, आणि सेकंड इक्वेशनला मी मल्टिप्लाय बाय 2 करून घेतो या इक्वेशनला. मग काय दिसेल इक्वेशन 2x - ह्या 2ला 2 काय होईन कॅन्सल, y = या 2ला पण 2 काय होऊन जाईन कॅन्सल 1. हे दोन इक्वेशन आले. आता हे जे दोन इक्वेशन आहेत त्या फॉर्ममध्ये आहेत कोणत्या a1x + b1y = c1,
आणि दुसरं इक्वेशन a2x + b2y = c2 कंपेअर करायचेत आपल्याला या दोन्ही इक्वेशन बरोबर. ते कंपेअरिंग विथ हे दोन इक्वेशन या दोन इक्वेशन बरोबर. मग फर्स्ट इक्वेशन याबरोबर कंपेअर केलं तर सांगा a1ची व्हॅल्यू काय दिसेल 2, b1ची व्हॅल्यू काय असेल 3 पॉझिटिव्ह 3 आणि c1ची व्हॅल्यू काय 2. आता इथं बघा a2ची व्हॅल्यू काय आहे, a2ची व्हॅल्यू आहे 2. b2ची व्हॅल्यू सांगा. b2ची व्हॅल्यू आता इथं वायला मल्टिप्लाय काहीच दिसत नाही म्हणजे 1 आहे, पण इथं मायनस साईन असल्यामुळं -1 हे लक्षात घ्या बरं का. इथं साईनला खूप महत्त्व आहे, त्यामुळे इथं साईन मायनस असल्यामुळं -1 व्हॅल्यू आली. आणि c2ची व्हॅल्यू काय येणार, c2ची व्हॅल्यू 1. या पद्धतीने आता डीची व्हॅल्यू इक्वल टू काय असतं a1 b1 a2 b2. यामध्ये व्हॅल्यू पुट करा. a1ची व्हॅल्यू काय आहे 2, b1ची व्हॅल्यू 3, a2ची व्हॅल्यू 2, b2ची व्हॅल्यू -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 2 × -1 मायनस सांगा 2 × 3. मग सांगा 2 × -1 म्हणजेच काय -2 मायनस 2 × 3 काय येणार 6 इक्वल टू काय -2 - 6 दोघांची ॲडिशन होणार -8. तसंच आपल्याला dxची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी dx काढताना काय a1 a2 इलिमिनेट करून त्याच्या जागेवर काय लिहिणार c1 c2 आणि b1 b2 आहे तसेच ठेवणार. सांगा आता c1 c2ची व्हॅल्यू काय आहे 2 1 आणि b1 b2ची व्हॅल्यू काय आहे 3 - 1 त्या लिहिल्या. आता काय परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -1 पुढं मायनस सांगा 3 × 1. मग इथं काय येणार 2 × -1 म्हणजे काय -2 आणि -3 × 1 काय 3. ॲन्सर काय आलं -5 दोघांची पण ॲडिशन -5 dxची व्हॅल्यू आली -5. सेम आता पुढं dy काढताना आपण काय करतो बरं a1 a2 आहे तसंच ठेवतो डीमधला आणि b1 b2 म्हणजे जे yचे कोएफिशियंट आहेत ते निग्लेक्ट करून त्या जागेवर c1 c2 लिहिणार आहोत. c1 c2 इक्वल टू आता मला सांगा a1 a2ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि 2 आणि c1 c2ची व्हॅल्यू 2 1 इथं लिहितो 2 2 2 1. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 मायनस 2 × 2 म्हणजेच काय 2 × 1 म्हणजेच 2 मायनस 2 × 2 म्हणजे 4. या पद्धतीने 2 - 4 इक्वल टू काय येणार -2. आता आपल्याला भेटली डीची व्हॅल्यू काय भेटली -8, dx भेटला -5 आणि dy भेटला -2. यावरून xची व्हॅल्यू काय dx/d म्हणजेच काय -5/-8 मायनस काय होऊन जाईल +5/8 फ्रॅक्शनमध्ये आला आन्सर काय हरकत नाही. y = dy/d म्हणजेच काय -2/-8 परत मायनस प्लस आणि सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा काय 1/4. या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल ही मेथड पाहिली. एकदम सिंपल मेथड आहे बघा ही क्रॅमर्स रूल. या पद्धतीने तुम्ही राहिलेले बाकीचे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमधले सॉल्व करणार आहात आणि जर नाही जमले तर मला सांगणार आहात. क्रॅमर्स रूल मेथडमध्ये काही अडचण नसेल असं मला वाटतं. थँक्यू.